भाई सेकंड मैच श्याम पटेल सिंगरो मैच है श्याम पटेल रत्नागिरी या ठिकाणी 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य तायक्वांदो स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास 900हून अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून सहभागी झालेले आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिशय तायक्वांदो खेळाचं चांगलं वातावरण होत असल्यामुळे अशा स्पर्धांमुळे अधिक खेळाडू निर्माण होण्याच्या दृष्टीने या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 2023-24 मध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटना म्हणून रत्नागिरी जिल्हा संघटनेचे एक पुरस्कार देऊन महाराष्ट्र संघटनेकडून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र संघटनेचे कोषाध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र व्यंकटेश कर्रा सर, सचिव लक्ष्मण कर्रा सर आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्हा संघटना या सर्वांचं अतिशय उत्कृष्ट काम आणि संघटना बांधणी अतिशय सुंदर आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा संघटनाने क्लासेस ओपन केलेले आहेत, प्रत्येक तालुक्यात अकॅडमींची स्थापना केलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट काम करणारी संघटना म्हणून आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्याकडे पाहतो आणि निश्चितपणे या स्पर्धेतून देखील भविष्यात अतिशय चांगले खेळाडू महाराष्ट्राला या देशाला मिळतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। थँक्यू। ओपन राज्य स्पर्धेसाठी उपस्थित साधारण 800 विद्यार्थी यांचा सहभाग आपल्या इथे झालेला आहे। तायक्वांडो असोसिएशन महाराष्ट्र मुंबई ही एक अधिकृत राज्य संघटना आहे। याचे विद्यार्थी आता नुकत्याच गोवा इथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नॅशनल गेम्समध्ये सहभागी झाले होते। त्यापैकी 20 पैकी 10 मेडल्स आपल्या महाराष्ट्र संघाला मिळालेले आहेत। नुकत्याच झालेल्या वुमन्स लीग खेलो इंडिया वुमन्स लीगमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता। त्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये जे खेळाडू विनर आहेत ते त्यांचासुद्धा आता शासनाच्या वतीने सत्कार झाला आहे। तायक्वांडो असोसिएशन महाराष्ट्र ही एकमेव राज्य संघटना तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असून त्याला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे आणि 5% आरक्षण असेल, 25 ग्रेस मार्क असतील, या सर्व गोष्टींचा आपल्या खेळाडूंना लाभ होतो आणि ही एकमेव राज्य संघटना महाराष्ट्रामध्ये आहे जी डॉक्टर अविनाश बारगजे अध्यक्ष यांच्या आधिपत्याखाली महाराष्ट्रामध्ये काम करते आणि आमचे व्यंकटेश्वर कर्रा जे तायक्वांडो असोसिएशन महाराष्ट्राचे खजिनदार म्हणून कार्यरत आहेत, हे अत्यंत उत्कृष्टरित्या रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा चांगले डेव्हलप करतायत। गेल्या काही वर्षामध्ये आत्ता बघतो आहे आम्ही तर त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने अतिशय चांगली प्रगती व्यंकटेश कर्रा सरांच्या माध्यमातून केलेली आहे आणि भविष्यामध्ये व्यंकटेश सर आणि रत्नागिरी जिल्हा हे एक अतूट नातं आहे। महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवणारी आणि उत्कृष्ट जिल्हा संघटना म्हणून नुकताच महाराष्ट्रामध्ये त्यांचा सत्कारही करण्यात आला। या संघटनेला तायक्वांडो असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने आणि तमाम खेळाडूंच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।